राजन साळवी यांचा नुकताच पक्षप्रवेश पार पडलेला आहे आणि त्याच्यानंतर कोकणातले मंत्री आणि सरकारमधले मंत्री उदय सामंत आपल्या सोबत आहेत। सर, आज पक्षप्रवेश जो आहे तो पार पडलेला आहे। शेवटी कोकण आता संपूर्ण शिवसेनेच्या ताब्यात आला असं म्हणायचं का? कोकणातल्या प्रवेशाची सुरुवात आज झालेली आहे। 15 तारखेला माननीय एकनाथ शिंदे साहेब रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत, आभार यात्रेसाठी आहेत, तिथे देखील फार मोठ्या पद्धतीनं प्रवेश होणार आहेत। आपण जर पाहिलं तर आणखी एक आमदार जो कोकणातला भास्कर जाधव ते सुद्धा पक्षप्रवेश करतील असं काही शक्यता आहे? भास्कर जाधव साहेबांच्या संदर्भात कोणीही काही वक्तव्य केलेलं नाही, परंतु मध्ये मी असं म्हटलं होतं की त्यांचा देखील आशीर्वाद आम्हाला चालेल। आणखी किती पक्षप्रवेश कोकणातून असतील? आणि परवाच्या जाहीर सभेमध्ये अनेक प्रवेश पदाधिकाऱ्यांचे, जिल्हा प्रमुखांचे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि माजी आमदारांचे होणार आहेत। थेट आज जर पाहिलं तर राजन साळवी यांनी विनायक राऊतांचं नाव घेतलं की त्यांच्यामुळेच मी जे ते पडलो आणि भैयाला सुद्धा तुम्ही विचारा की भैयाला विनायक राऊतांनी मदत केली। शेवटी निवडणुकीची रणनीती असते, कोणी कोणाला पाडलं, कोणी कोणाचा प्रचार केला, ही राजकीय रणनीती असते। त्याच्यामुळे राजन साळवी साहेबांचा जो प्रवेश झालेला आहे तो शिवसेनेच्या हिताचा आहे आणि त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढलेली आहे। साहेब, आपण जर पाहिलं तर एवढा मोठा अवॉर्ड जो आहे, पारितोषिक पुरस्कार जो आहे तो शरद पवारांच्या हस्ते एकंदरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला, पण सतत त्याच्यावर टीकास्त्र जे ते सुरू असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीतली चांगली गोष्ट घडली की काही लोकांना पोटसूळ उठतो, त्याच्यातला हा भाग आहे। माननीय शरद पवार साहेबांनी पूर्ण खात्री करून एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला। शरद पवार साहेबांचं राजकीय जीवन जर आपण बघितलं, 56 वर्ष साहेब राजकारणामध्ये काम करतायत, 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते, संरक्षण मंत्री होते, अन्न मंत्री होते। त्याच्यामुळे त्यांच्या हस्ते जो शिंदे साहेबांचा सत्कार झाला त्याच्यामुळे काही लोकांना पोटदुखी आहे, त्याच्यामुळे सारखी टीका होते, परंतु तो महाराष्ट्राचा सन्मान होता। माननीय शिंदे साहेबांचा सत्कार म्हणून महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान। अगदी शेवटचा प्रश्न आहे सामंत साहेब, काही आमदार आणि खासदार जे ते दिल्लीत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि जेवणाच्या जे ते मीटिंग चालू भेटीगाठी चालू, पण आदित्य ठाकरे म्हणतात शिंदे साहेब किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरी जेवायला जात असताना परवानगी घ्यावी असं काही नेत्यांनी सांगितलेलं आहे। इथपर्यंत ठीक आहे, पुढच्या वेळी दररोज काय जेवावं याचा देखील आदेश त्यांच्याकडनं निघणार आहे। आमच्याशी बोलण्यासाठी तर हे होते मंत्री उदय सामंत यांनी जे ते सविस्तर चर्चा जी आपल्यासोबत केलेली। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य कंदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।